सांगली MTES इंग्लिश स्कूल सांगलीतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त दिमागदार संचलन आणि चित्ररथांचे आयोजन. महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित MTES इंग्लिश स्कूल सांगली येथे यंदाचा प्रजासत्ताक दिन एका आगळ्यावेगळ्या आणि भव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे. 26 जानेवारी 2026 रोजी दिल्लीतील राजपथावर ज्याप्रमाणे संचलन परेड केली जाते त्याची हुबेहूब प्रतिकृती सांगलीकरांना शाळेच्या प्रांगणात पाहायला मिळणार आहे, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका मिसेस इंदिरा पाटील यांनी दिली. 26 जानेवारी रोजी भव्य संचलन करून शाळेचे विद्यार्थी भारतीय सैन्याच्या शिस्तीचे दर्शन घडवत शानदार संचलन करणार आहेत. भारताचा वैभवशाली वारसा सांगणारे विविध चित्ररथ या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असतील. यामध्ये भारतीय सैन्य दलाची शक्ती, आधुनिक तंत्रज्ञान आणि भारताची आध्यात्मिक परंपरा यांचे दर्शन घडवले जाईल. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यातून भारतातील विविध वास्तूंच्या प्रतिकृती साकारल्या आहेत, ज्यात खालील ठिकाणांचा समावेश असेल: मदुराईचे जगप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर, दिल्लीचे इंडिया गेट, आग्र्याचा ताजमहाल पाहणार असणार आहे. हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी सांगलीतील जास्तीत जास्त नागरिकांनी, पालकांनी आणि शिक्षणप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन शाळेतर्फे करण्यात आलेलं आहे. नमस्कार, मी मिसेस इंदिरा पाटील, प्रिन्सिपल MTES इंग्लिश स्कूल विश्रामबाग सांगली. आमच्या शाळेमध्ये आम्ही 26 जानेवारी दिवशी दिल्लीच्या परेडचा फील इथं सांगलीत देण्याचा छोटासा प्रयत्न आमच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी केलेला आहे. या 26 जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये ध्वजवंदनानंतर आपण चित्ररथाची मिरवणूक आणि मार्च पास्ट घेणार आहोत. तर ह्या चित्ररथामध्ये आपण वेगळे स्टेट्स आणि इंडियन मिलिटरी, इंडियन नेव्ही हे सगळं दाखवणार आहोत, प्रदर्शित करणार आहोत. तर हे सगळं बघण्यासाठी आवर्जून मी सांगलीकरांना विनंती करते की आपण सगळ्यांनी सकाळी 7:30 वाजता 26 जानेवारी रोजी आमच्या स्कूलच्या ग्राउंडवरती उपस्थित राहावं, अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. या चित्ररथांमध्ये आपण टेक्नॉलॉजी, अध्यात्म, प्रेम आणि संस्कृती या सगळ्यांचा मिलाप केलेला आहे आणि हे सगळं प्रदर्शित करण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये आपल्याला इंडियन नेव्ही, इंडियन मिलिटरी, इंडियन आर्मी, इंडियन एअरफोर्स, कर्नाटकचं हम्पीचं मंदिर, मदुराईचं मीनाक्षी मंदिर, दिल्लीचं इंडिया गेट, आग्र्याचा ताजमहाल, राजस्थानचा हवा महल, सांचीचा स्तूप, अशा बऱ्याचशा गोष्टी दाखवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. याच्या प्रतिकृती आपण मुलांच्या आणखीन शिक्षकांच्या मदतीने तयार केलेल्या आहेत. तर हे सगळं बघण्यासाठी आणि ह्याचा आनंद घेण्यासाठी आपण आवर्जून इथं उपस्थित राहावं, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.